नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मराठवाडा स्पेशल वाळकाचं थालीपीठ. मराठवाड्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे वाळका हा प्रकार मिळतो. ज्वारीमध्ये हे पेरलेले असतात. काकडीसारखी ह्याची चव असते, पण काकडीपेक्षा हे आंबूस असतात. तर ह्याचा आपण करणार आहोत आज थालीपीठ. ही आमच्या आईची रेसिपी आहे, पण अत्यंत चविष्ट असं लागतं हे थालीपीठ. यासाठी आपण ह्याच्या 4 फोडी करणार आहोत. हैदराबाद भागात हा प्रकार मिळतो, त्याला गुडमकाई म्हणतात. आणखीही काही ठिकाणी मिळत असेल. पिवळ्या रंगाची असतात, पण यावर्षी तसं मिळालं नाही. हे थोडंसं हिरवं मला मिळालंय. या ठिकाणी आपण हे वाळूक 4 भाग करून घेतले. ह्याचं बी काढून घेणार आहोत आणि हे किसून घेणार. हे बी आपण बाजूला काढलेलं आहे आणि हे वाळूक आपण किसून घेत आहोत. या ठिकाणी वाळकाच्या थालीपीठासाठी लागणार आहे ज्वारीचं पीठ, जे आपण जास्ती घेणार आहोत. थोडीशी कणिक आणि त्याहीपेक्षा कमी डाळीचं पीठ. हळद, तिखट, हिंग, मीठ, तीळ, जिरे आणि ओवा. त्यामध्ये घालण्यासाठी तेल आणि हा जो वाळूक आहे तो आपण आता किसून घेतलेला आहे. आपण घेणार आहोत 2 चमचे तेल, जे की मोहन म्हणून पण कामी येणार आहे आपल्या थालीपीठामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपण हा जो वाळूक आहे किसून घेतलेला हा आपण परतून घेणार आहोत. तेल हे परत तुम्हाला ऑप्शनल आहे, पण थालीपीठ, धपाटं या प्रकारांमध्ये तेल जर थोडं कमी झालं तर त्याचा खुसखुशीतपणा कमी, क्रिस्पीनेस त्याचा कमी. हे बघा, याला वाफ आली आहे. हे झालंय. कच्चं पण घालू शकता तुम्ही, पण हे जर तुम्ही थोडंसं परतून घातलं तर जास्ती छान लागतं. आता थालीपीठासाठी आपण घेऊयात ज्वारीचं पीठ, कणिक थोडीशी आणि कणकेपेक्षाही कमी डाळीचं पीठ. यामध्ये आपण घालूयात हिंग, हळद, तिखट हे पण परत आवडीनुसार, जिरे. मी ह्यात जिरे पूड नाही घालत, अख्खे जिरेच घालते. तीळ, ओवा आणि मीठ. पण सगळं मिक्स करून घेऊ. ह्यामध्ये आपण घालणार आहोत आपण परतून ठेवलेलं वाळ. या ठिकाणी आता मोहन घालायची गरज नाही, कारण हे करत असताना आपण त्यामध्ये तेल घातलेलं आहे. हा थालीपीठाचा जो उंडा आहे तो आपला मळून तयार आहे. आपल्याला जर वाटलं तर आपण अगदी थोडासा पाण्याचा हात त्याला लावू शकतो. हा सैलसर नको, घट्टसरच हवा हा उंडा. आणि आमच्या तिकडे परभणी जिल्ह्यामध्ये वाळूक खूप प्रमाणात मिळतं आणि त्याच्यापासून खूप सारे पदार्थ करतात. धपाटं आहे, थालीपीठ आहे, वाळकाची भाजी आहे, लोणचं आहे आणि सगळं अत्यंत चविष्ट होतं. आपण थालीपीठ लावून घेऊयात. त्यासाठी आपण ह्यामध्ये कढईमध्ये घालूयात थोडं तेल. मी जसं म्हणाले की थालीपीठाला थोडं जास्ती असेल तर ते अजून चांगलं होतं. तुम्ही कमी पण घेऊ शकता. आमच्या औरंगाबादमध्ये एक स्वयंपाकघर आहे मैत्रिणीचं आमच्या,
त्यांच्याकडे थालीपीठ तळून देतात. या पद्धतीने हे खूप पातळ नाही लावायचं, थोडंसं जाडसरच राहिलं पाहिजे. हे खूप अगदी पातळ नाही पाहिजे. त्याची चवीत थोडासा फरक वाटतो. या ठिकाणी या पद्धतीने कढईमध्ये किंवा तव्यावर पण तुम्ही लावू शकता. हे थालीपीठ लावायचं आणि आमच्याकडे त्याच्याबरोबर हे असे शेंगुळे त्या थालीपीठावर ठेवतात. माहित नाही का ते, पण ते लेकुरवाळीचं थालीपीठ असतं. या पद्धतीने आणि लहानपणी ते मिळण्यासाठी भांडणं व्हायची. हे थालीपीठ लावलेलं आहे आपण. आपलं थालीपीठ होत आलंय आणि खूप छान त्याचा खमंग असा वास सुटलाय. तुम्ही बघू शकता. आहा, हे झालेलं आहे. तर हे आपलं वाळकाचं थालीपीठ रेडी आहे. हे बघा, हे एकदम छान क्रिस्पी असं झालेलं आहे. मला वैयक्तिक स्वतःला हे तूप आणि दह्याबरोबर खायला आवडतं आणि भुर्का स्पेशली मराठवाडा स्पेशल. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक युनिक रेसिपी. आपण जे वाळकाचे बी काढून ठेवलंय ते बी थोडासा किस घालून हे या पद्धतीचे वाळवणाचे वाळकाचे वडे, जे अत्यंत खुसखुशीत आणि चविष्ट लागतात. ज्याला चटपटीत खायला आवडतं त्यांच्यासाठी खास.